प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही फेल होत होतो ना, आमच्याबरोबर कोणी नव्हतं. आम्हाला सगळे टोमणा मारायचे. अरे भरती होणं काय एवढं सोपं आहे का? पोलीस होणं एवढं सोपं आहे का? तुम्ही उठलेत आणि लागलेत तयारीला, एवढं सोपं नसते. पण आम्ही सगळ्यांना इग्नोर करायचो, कारण कसं होतं, आम्हाला समजून गेलं होतं की ही लढाई आमची आहे. लोकांचे टोमणे खायचे हे आमच्यासाठी ना प्रेरणा होती, कारण आम्हाला लढण्याची ना एक ताकद पाहिजे होती, एक पॉवर पाहिजे होती. ती आम्हाला लोकांकडून भेटत होती. कारण लोक प्रत्येक वेळेला आम्हाला ना टप्प्याटप्प्याला सांगायचे, अरे तू पोलीस होणार नाही, सोडून दे, पोलीस होणं हे येड्या बगाड्याचं काम नाही आहे. आणि त्यांना आज सिद्ध करून दाखवलं की येस, जे आम्ही ठरवलं ते आम्ही करून दाखवलं. नमस्कार, जय हिंद. माझं नाव आहे ओमकार कल्पना शीतला शर्मा. मी सध्या मुंबई पोलीस येथे कार्यरत आहे. वडील पिठाची गिरण चालवायचे, आई हाऊसवाईफ होती, किंवा कधीकधी तर आई लोकांचे घरकामं वगैरे असतात तसं करायला जायचे आणि त्यामधून आम्हाला शिकवायचे. म्हणून आम्ही खूप मोठे स्वप्न, जसे की CA बनू शकतात किंवा कुठले मोठे मोठे प्रोजेक्ट्स कोर्सेस असतात, ते आम्ही करू शकत नव्हतो. मला आहे ना स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं होतं. मला बॉक्सिंग करायची होती आणि माझ्या मित्रांनी सांगितलं की आपण पोलीस होऊन पण बॉक्सिंग करू शकतो. तर ती माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा होती की मी बॉक्सिंगच करणार आहे, म्हणजे माझं स्वप्न पूर्ण करणार आहे, आणि ते पण पोलीस असून. मग हे माझ्यासाठी खूप म्हणजे ते म्हणतात ना, खूप प्रेरणा देत होती. जेव्हा मी ठरवलं की मला बॉक्सिंग ही पोलीस खात्याअंतर्गत करायची आहे, तेव्हा मला ते खूप इझी वाटत होतं. मला असं वाटत होतं की मी चांगलं माझं फिजिकल चांगलं होतं, तर मी करू शकतो, म्हणजे 1-2 वर्षात मी यशस्वी होऊ शकतो. पण आपल्या मुंबईमध्ये तरी आपल्याला ना मार्गदर्शनाचा खूप अभाव आहे, म्हणजे आपल्याला गाईड कोण करत नाही. मग त्यामुळे काय झालं की आम्ही सेल्फच करायचो तयारी. तर बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या आम्हाला माहीतच नव्हत्या, की अशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे, अशा प्रकारे आपण ग्राउंडची तयारी केली पाहिजे. आम्ही आमच्या मनाला जे पटत होतं आम्ही तसं करत होतो. आणि त्यामुळे काय झालं, आम्हाला प्रत्येक वेळेला संघर्षाला सामोरे जावं लागले. उदाहरणार्थ, आम्हाला सुरुवातीला ग्राउंड आमचे मार्क येत नव्हते. मग आम्हाला ग्राउंडला खूप मेहनत घ्यावी लागली. अक्षरशः तुम्हाला सांगतो, आमच्या पायाची बोटंसुद्धा फाटलेली आहेत. रक्तबंबाळ आम्ही व्हायचो, कधी कधी चक्कर येऊन पडायचो. एक वेळ तर अशी परिस्थिती आली होती की माझा मित्र हा केम हॉस्पिटलला भरती झाला होता आणि त्याला डॉक्टर सांगत होते की हा वाचणार नाही. तेव्हा संघर्ष हा खूप भयंकर होता. हळूहळू सगळं व्यवस्थित होत गेलं, आमचं ग्राउंड छान झालं. परंतु लेखीमध्ये आम्हाला आव्हानं होती. लेखी मार्गदर्शन करायला कोण नव्हतं. ग्राउंडच्या बाबतीत आम्हाला मार्गदर्शन केलं माननीय श्री माने सर होते, त्यानंतर माननीय श्री कोनेल परेरा सर होते. ह्याने अगदी मोफत आम्हाला आपल्या जिवलगप्रमाणे त्यांनी आमची तयारी करून घेतली. परंतु कमी पडत होते ते अभ्यासाच्या बाबतीत. तरी आम्ही हळूहळू आमचा अभ्यास डेव्हलप करत गेलो. चॅलेंजेस येत राहिले आणि हे चॅलेंज पूर्ण करता करता आम्हाला तब्बल 7 ते 8 वर्ष लागले. आणि तेव्हा जाऊन जे माझं पोलीस बनण्याचं स्वप्न होतं ते आता फुलफिल झालं आहे. म्हणजे 2016 पासून जी जर्नी सुरू झाली, प्रत्येक वेळेला प्रत्येक वर्षी आम्ही ठेस खात होतो. 1-2 मार्काने आम्ही फेल होत होतो आणि आज मी मुंबईचा टॉपर आहे. बघा, जेव्हा मी पोलीस ही जर्नी सुरू केली तेव्हा मला प्रत्येक वर्षी मला अपयश येत होतं. मी तब्बल 5 ते 6 वेळा अपयशी झालेलो आहे. आणि खरंच मला असं वाटायचं की बाबा आपण पोलीस होऊ शकतो का. मला अक्षरशः रात्री झोप यायची नाही, रडायला यायचं की बाबा मी म्हणजे एवढे कष्ट घेतोय, कुठे कमी पडतोय मला समजत नव्हतं. परंतु जेव्हा मी फील्डवर जे पोलीस ऑफिसर असायचे वर्दीवर, मी त्यांना बघायचो ना, मला लय प्रेरणा मिळायची. आणि मला नेहमी वाटायचं की मी ही वर्दी कधी घालणार, मी देखील जनतेची सेवा कधी करणार. हे असं मनातून ती एक ओढ निर्माण होत होती की यार आपण पण घालणार ही वर्दी. आणि तुम्हाला सांगतो, 7 मे 2023ला आमचा रिझल्ट आला. जिथे मला अशक्य वाटत होतं की माझा नंबर लागू शकत नाही, मला असं वाटलं होतं की माझी जी तयारी आहे ती थोडी अजून कमी पडल्यात, थोडे मार्क्स कमी पडल्यात असं मला वाटत होतं. मी फेल होणार आहे असं वाटत होतं. तिकडे माझी टॉपमध्ये निवड झाली होती. मी आधी विचार करायचो की मी कधी युनिफॉर्म घालणार. आणि जेव्हा मी युनिफॉर्म घातला आणि माझ्या आईवडिलांना सल्यूट केलं ना, त्या दिवशी मला समजलं की यस, मी जे काही केलं ते मला फळ मिळालं. बघा, सर्व विद्यार्थी मित्रांना आणि पालकगणांना मी एवढंच सांगेन की आयुष्यात भरपूर चॅलेंजेस आहेत. आज कोणतंही क्षेत्र असो, खूप सारी स्पर्धा वाढलेली आहे.
आपण पालक आहोत, तर आपण आपल्या जे मुलं आहेत त्यांना आपण सपोर्ट केलं पाहिजे सगळ्या परीनं. त्यांना काय करायचं आहे त्यांना पूर्णपणे ती संधी द्यावी, त्यांना मार्गदर्शन करावं. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, लढण्यामध्ये आहे ना आई वडिलांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. बरेच लोक अयशस्वी होतात ना, त्याची कारणं असतात की त्यांचं कौटुंबिक आधार नसतो. माझ्या यशाच्या मागे, माझ्या संघर्षाच्या मागे माझे पेरेंट्स होते. ते मला नेहमी मोटिवेट करत होते की ओमकार, तुला काय करायचे ते कर, आम्ही तुझ्या मागे आहोत. तर मी पालकांना विनंती करेन की तुम्ही आपल्या पाल्याला अशा प्रकारेच सांभाळलं पाहिजे की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली पाहिजे, त्यांना दुसरीकडे प्रेरणेसाठी जायला नको आहे. हे सर्वात महत्त्वाचं मी सांगेन. आणि विद्यार्थी मित्रांना मला एकच संदेश द्यायचा आहे की मित्रांनो, संघर्ष खूप हार्ड असते. जसं मी विचार करत होतो की मी गेलो आणि लगेच पोलीस होईल, असं होत नाही. खूप संघर्ष करावा लागतो. मग आपण काय करायचं आहे, तर आपल्याला आहे ना ह्या गोष्टीवर म्हणजे संघर्षावर सातत्याने टिकून राहायचं आहे, तरच यश मिळेल. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास कधीच खचू द्यायचा नाही. आत्मविश्वास खचला म्हणजे आपण तिथून मागे झालो.